नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 25 24 एप्रिल 2026 रोजी आपण आज आयोजित केलेला होता. या पेपरच्या अनुषंगानं आजच्या पेपरमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले होते हे आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढची जी काही अपडेटेड व्हिडिओ आहे ती लवकरात लवकर पोहोचेल. पेपरमधला पहिला प्रश्न होता आजच्या या प्रश्न क्रमांक पहिला, G20 शिखर परिषद 2023 मध्ये भारतात कुठे आयोजित केलेली होती? तर हे नवी दिल्ली येथे आयोजित केलेली होती. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिली अणुचाचणी कुठे झाली? तर राजस्थानमधील पोखरण येथे झालेली आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय रुपयाचे चिन्ह दाखवलेले आहे कोणी डिझाईन केलेले होते? तर पर्याय क्रमांक बी उदय कुमार यांनी हे डिझाईन केलेले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष कोण असतात? NDMA चे तर पंतप्रधान असतात. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवा, फिफा वर्ल्ड कप कोणत्या खेळा संबंधित आहे? तर हे फुटबॉल संबंधित आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पुढचे 10 पर्यंत 6 ते 10 मराठी अक्षरांचे आहेत. प्रश्न क्रमांक 6, गरम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर गरमचा विरुद्धार्थी थंड. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा, ती अभ्यास करत होती या वाक्यातील काळ ओळखा असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अपूर्ण भूतकाळ पूर्ण झालेला नसल्यामुळे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, वडिलांनी मुलाला पुस्तक दिले या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कोणते? तर पर्याय क्रमांक बी, मुलाला हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, मैत्री हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? तर भाववाचक नाम हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, रात्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? रात्रचा दिवस. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए 1757 म्हणजे प्लासीची लढाई झालेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, राणी लक्ष्मीबाई कोणत्या ठिकाणाशी संबंधित होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, झाशी या ठिकाणाशी संबंधित होत्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, गांधीजींनी असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले? असहकार आंदोलन तर 1920 पासून. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, मुघल साम्राज्याचा सर्वात महान शक्तिशाली शासक कोण होता? तर अकबर. पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. सर्वात महान शासक. पर्याय क्रमांक बी अकबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, सावरकर यांना कोणत्या कारागृहात ठेवण्यात आलेले होते? तर पर्याय क्रमांक बी, अंदमान येथील सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आलेले होते आणि तिथून मग रत्नागिरीतल्या त्या जेलामध्ये त्यांना आणलेलं होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, पर्याय क्रमांक 16, भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, ज्वार भाटा कशामुळे निर्माण होते? तर हे भरती आहोटीचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक बी, सूर्य व चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे निर्माण होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात मोठा महासागर प्रशांत आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, पृथ्वीच्या केंद्रातील भागाला काय म्हणतात? तर कोर म्हटले जाते. याला पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते? तर यूपी उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक बी, लोकसंख्येनुसार यूपी आहे, क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, भारताचे पंतप्रधान कोण नियुक्त करतो? तर राष्ट्रपती नियुक्त करते. पर्याय क्रमांक ए त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, लोकसभेचे सदस्य किती असतात? कमाल. तर पर्याय क्रमांक डी 552 जास्तीत जास्त असू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, मूलभूत कर्तव्ये संविधानात कधी समाविष्ट करण्यात आलेली मूलभूत कर्तव्ये? तर पर्याय क्रमांक बी, 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करून मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, भारताची निवडणूक आयोग कोणत्या प्रकारची संस्था आहे? भारताची निवडणूक आयोग संस्था घटनात्मक आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, राज्यघटनेचा रक्षक कोण आहे? तर सर्वोच्च न्यायालय. राज्यघटनेचा रक्षक कोण आहे? तर सर्वोच्च न्यायालय. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे? तर अंडपेशी आहे. याला पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, बल फोर्सचे एसआय एकक कोणते? तर न्यूटन. पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कुठे असतो? तर निर्वात पोकळीमध्ये प्रकाशाचा वेग सर्वात जास्त असतो. 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद मध्ये असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29, क्षार लाल लिटमस कागदाला कोणता रंग बदलतो? तर निळा. पर्याय क्रमांक बी.
त्यानंतर हा प्रश्न क्रमांक शेवटचा 30, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत, पर्याय क्रमांक सी. तर मित्रांनो, आजच्या पेपरमधले आपण हे पुन्हा या ठिकाणी 30 प्रश्न बघितले. या प्रश्नाच्या उत्तराबद्दल किंवा प्रश्नाबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.